नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलंय. आता या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. पुणे, नाशिक, ठाणे, जालन्यासह राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर ठाण्यासह जालन्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपनं राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. ठाण्यातील भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भाजप आमदारही सहभागी झाले होते. जे अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. आज त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या इकडे उतरलेलो आहोत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप ज्येष्ठ आहेत, परंतु सगळीकडे ते लोकांना ब्रह्मज्ञान शिकवत असतात आणि स्वतः कोरडे पाषाण असतात. ही काही पहिली वेळ नाही आहे. मला वाटतं यांची सत्ता गेल्यामुळे यांचा पाय पण घसरलाय आणि जीभ पण घसरलेली दिसते आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ ठाणेच नव्हे तर पुण्यातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. वक्तव्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजितदादा पवार हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करतात. संभाजीराजेंचा अवमान करून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. पवारांनी वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे. अलीकडच्या काळात महापुरुषांविषयीच्या वक्तव्यावरून वादाची जणू मालिकाच सुरू झाली आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अजित पवार यांच्यावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. अजित पवारांना धरणवीर पुरस्कार भाजप देणार असल्याची टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे. तर लोणीकरांनी अजित पवारांच्या 100 पिढ्या बर्बाद होतील असं म्हटलंय. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला. त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली. पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नावं दिलं. अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील. आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत. मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही
निषेध सभा घेणार आहोत. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडलेत. औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र या संदर्भात चूक लक्षात आल्यावर आव्हाडांनी सारवासारव केली. ही सारवासारव करतानाही आव्हाडांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाडांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसतंय. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. दरम्यान भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केलाय. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. कदाचित आव्हाड साहेबांसाठी वेगळा इतिहास कोणीतरी लिहिला असेल. इतिहासाबद्दल सुद्धा अनेक मतांतरे आहेत. फक्त आपल्याला सोयीचा इतिहास एवढाच अभ्यास आव्हाड साहेबांनी केला असेल. मुळात अशा पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य नाही आहे. प्रत्येक हिंदू धर्मीयाने या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जागा जिंकण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी चंद्रपूरमधून मिशन 145ला सुरुवात केली. मात्र त्यावरून महाराष्ट्रात नवं राजकारण सुरू झालंय. भाजपचं मिशन 145. पराभूत जागांवर भाजपचं लक्ष. लोकसभेसाठी कसली कंबर, निवडणुकांसाठी मेगा प्लॅन. लोकसभा निवडणुकांना अजून बराच कालावधी असला तरी भाजप मात्र आत्तापासूनच तयारीला लागलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चंद्रपुरातून मिशन 145चं रणशिंग फुंकलंय. कि कश्मीर से लेकर के कन्याकुमारी तक और कच्छ से लेकर के कटक और नॉर्थ ईस्ट तक हमको भारतीय जनता पार्टी को विजयश्री बनाना है. मैं जरूर बनाऊंगा, इसके लिए पूरी ताकत लगाऊंगा, लेकिन उसकी शुरुआत चंद्रपुर से होगी. इसको भी हमको ध्यान में रखना होगा. मुझे पूरा विश्वास है आप हमारी बात को पूरा करेंगे. कमल खिलेगा, सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, देश आगे बढ़ेगा.
गेली लोकसभा निवडणूक भाजपनं शिवसेनेच्या साथीनं लढवली होती. त्यामध्ये भाजपनं 23 तर शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला 5 तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्याच मतदारसंघातून भाजपनं आपलं मिशन सुरू केलंय. तो निश्चित रूप से पिछले बार जो हम कुछ जगह कमजोर गिरे थे, आपको हम वादा करते हैं विदर्भ से 11 के 11 सांसद भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति के एकनाथ शिंदे जी के नेतृत्व, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी इनके समन्वय से मोदी जी, अमित भाई आपके नेतृत्व में हम आपको देंगे. 6 महिन्यांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तसंच शिवसेनेतील 13 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची वाट धरली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या नव्या राजकीय समीकरणात लोकसभेचं जागा वाटप कसं होणार? बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? हे सगळं अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे भाजपचं मिशन 145 बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वाभाविक आहे, भाजपच्या मिशन 145 वरून मग संजय राऊतांनी हल्लाबोल केला. भाजपचं मिशन 145 आहे, मग शिंदेच्या पक्षातले आमदार काय भांडी घासणार का, असा सवाल संजय राऊतांनी केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेनं सुद्धा मग राऊतांना जशास तसं जोरदार प्रत्युत्तर दिलं. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? भाजपचे 145 असेल, मग शिंदे गटाचे लोक आहेत ते का धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे. संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतंय 288 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाल्या तर ती संख्या किती होते? तेवढीच संख्या येईल. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना. बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय. मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं. चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरातल्या सभेत मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर वणी मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकरांविरोधात मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवलं जाण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. भाजपचं मिशन 145 सुरू झालंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या किंवा कमी मताधिक्य असलेल्या मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. या मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असून चंद्रपूरवर भाजपचं विशेष लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मिशन 145चा शुभारंभ भाजपनं चंद्रपुरातून केला. कभी कभी पैर पीछे होता है पर वो अस्थायी रूप से होता है. आज यहाँ आई हुई जनता को, यहाँ आई हुई कार्यकर्ता भाई बहनों को, माननीय नड्डा जी को ये बताना है कि आप यहाँ आए हो, आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. और सिर्फ स्वागत नहीं करते, ये हमारी रिटर्न गिफ्ट होगी कि आने वाले दिनों में महानगर पालिका हो, जिला परिषद हो, विधानसभाएं हो, विधान परिषद हो, लोकसभा हो, जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा, जीत सत्य की होगी, जीतेगा भारतीय जनता पार्टी. 15,000 रुपए हेक्टेयर धान के किसान को बोनस मिलने वाला है.
ये सबसे बड़ा निर्णय हमारे चंद्रपुर और गढ़चिरौली के लोगों के लिए किया है। मैं फिर एक बार आपको यही बात करने जाऊंगा, हमारा संगठन, आपका आशीर्वाद, मोदी जी और अमित भाई का आशीर्वाद, देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र आगे जाएगा। और निश्चित रूप से पिछले बार जो हम कुछ जगह कमजोर गिरे थे, आपको हम वादा करते हैं विदर्भ से 11 के 11 सांसद भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति के एकनाथ शिंदे जी के नेतृत्व, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी, इनके समन्वय से मोदी जी, अमित भाई और आपके नेतृत्व में हम आपको देंगे। मोदी सरकारनं 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आज एक मोठा निकाल दिला। केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटबंदीचा निर्णय वैध आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं। केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला। नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही, नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही, नोटबंदी करण्याआधी केंद्र सरकार आणि आरबीआय मध्ये 6 महिने चर्चा झाली असंही कळतंय। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या निकालाचं वाचन केलं। विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने योग्य आहे असा निर्णय दिला। नोटबंदी करताना त्यांच्या मनामध्ये एकच भूमिका होती की या देशामध्ये जो ब्लॅक मनी आहे, हा ब्लॅक मनी यातून नष्ट व्हावा, देशाची इकॉनॉमी ही विकासाच्या, प्रगतीच्या, उन्नतीच्या दिशेने वेगाने जावी, या दृष्टीने माननीय मोदीजींनी प्रयत्न केला। भ्रम निर्माण करणारे, अफवा पसरवणाऱ्यांना या निर्णयातून कायद्याच्या चाबकाने योग्य असा समज दिला आहे। शिजानच्या कुटुंबियांकडून तुनिशा शर्मावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप तुनिशाच्या आई वनिता शर्मांनी केला होता। हिजाब घालण्यासाठी तुनिशाला शिजान खानकडून प्रवृत्त केलं जात होतं असा आरोपही त्यांनी केला। या आरोपांना शिजानच्या कुटुंबियांनी आज उत्तर दिलंय। व्हायरल होत असलेल्या तुनिशाचा हिजाबमधला फोटो एका शोमधला असल्याचा दावा शिजानच्या कुटुंबियांनी केला। इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आई जबाबदार असल्याचा आरोप शिजानच्या कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे यावरून तुनिशा आणि शिजानच्या कुटुंबियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। जो चेंजेस आ रही थी तुनिशा के, कभी उसकी माँ को अम्मा, उसकी बहन को बोलना और मुस्लिम अपना धर्म अपनाने की उसको करता था है, और शादी का वादा किया, तो ये सब चीज़ें नहीं करनी चाहिए थी उसको। बात आती है कि उसको हमने फोर्स किया, या उसका वो जो हिजाब लेने वाला फोटो जो सर्कुलेट हो रहा है वो शो का फोटो है, शो की शूट का फोटो है। उर्दू सिखाना, हम जब मायथो करते हैं, इसने मायथो किया है, मैंने मायथो किया है, हम भी तो हिंदी बोलते ही है ना, शुद्ध हिंदी। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे राज्यातल्या आज निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाच्या संदर्भातली। राज्यातल्या अनेक डॉक्टरांनी आज संप पुकारला। निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला। शनिवारपर्यंत वेळ देऊन सुद्धा सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालं नाही, त्यामुळे निवासी डॉक्टरांनी हे संपाचं हत्यार उगारलं। राज्यातील 5000हून अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेत। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह राज्यातल्या ठिकठिकाणी माड संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून काही पावलं उचलली जात आहेत। खरं म्हणजे हे संपावर जाण्याआधीच परवाच काल नागपूरमध्येच आमचे जे सेक्रेटरी आहेत, आमचे कमिशनर आहेत, यांनी या संदर्भामध्ये माडच्या सगळ्या प्रतिनिधींसोबत बैठक केली आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं त्याला समजून सांगितलं की 1432 लोकांच्या जागा सिनियर रेसिडेन्सी ज्या आहेत एसआरच्या, त्या आपण तात्काळ करतो आहोत। फक्त एक 10-15 दिवसाचा वेळ त्याला लागेल आणि हाय पॉवर कमिटीची मीटिंग त्याला मिनिट्सही दाखवले, सगळं झालं की सगळं झालेलं आहे। खरं म्हणजे हा विषय त्यांचा महत्त्वाचा विषय आणि प्रमुख विषय आहे, पण त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।